एआय धोरण हे म्हणजे आपण जसं रस्ते पूल हे बांधतो आणि तो सार्वजनिक वापर करतो, तर तसंच आपण काही डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आपण उभारणार आहे, ज्यात एक ऍग्रीकल्चर डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे जो आपण काल लॉन्च केला. India at the center of global agri innovation. With that, I declare the AI for Agri Global Conference 2026 open. नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आज आपण मुंबई या ठिकाणी ग्लोबल कॉन्फरन्स ऑन एआय इन ॲग्रिकल्चर अँड इंटरनॅशनल समिट बाबत इथं आलेलो आहोत. आणि हे संपूर्ण जे आयोजन आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलं, जे एआय बाबत प्रामुख्याने पुढाकार घेऊन काम करत आहे, असे माननीय श्रीकांत आणगे सर. आपण महाराष्ट्र राज्याला दिशा देण्याचं काम करताय, कृषीमध्ये एआय आणून. हे आगळं वेगळं स्वप्न आपल्याला पडलं कसं आणि या स्वप्नाला आपण पुढे घेऊन जात कसा? बेसिकली संतोष, आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र शासनानं महाॲग्री हे धोरण आणलं. धोरण 24 जूनला आणलेलं आहे. हे काय एकटा दुकट्याचं स्वप्न नाहीये. बरोबर. ऍक्च्युली पूर्ण विभागाचं हे विजन आहे, आपल्या धोरणकर्त्यांचं विजन आहे. आणि या विजनच्या अंमलबजावणीसाठी जी एआय अँड ॲग्रीटेक इनोव्हेशन सेंटर स्थापन केले राज्य शासनानं, त्याचा म्हणजे काय म्हणेल मी, भार म्हणा किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण ती स्वीकारलेली आहे, माझ्याकडे दिलेली आहे, ती मी आनंदाने स्वीकारलेली आहे. आणि जे काही त्या धोरणामध्ये वेगवेगळ्या बाबी नमूद आहे, बरोबर, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी, जसं आपल्या गावाकडे पालखी असते, पालखी एकट्या दुकट्याच्या खांद्यावर जात नसते. बरोबर. तिला अनेकांचे हात लागतात आणि अनेकांचे खांदे लागतात. तर याच्यासाठी राज्य शासनाच्या स्तरावर, विभागाच्या स्तरावर अनेक जण राबलेले आहेत, पूर्ण टीम काम करते. त्याशिवाय हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण आपल्या क्षमता विस्तारण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावरच्या ज्या नामांकित संस्था आहेत, जसं वर्ल्ड बँक आहे किंवा फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट आहे, एडीबी आहे, किंवा काही MSSRF सारख्या संस्था आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहेत. तर हे बहुभागीदारीचं मॉडेल आहे. बरोबर आहे. यात निव्वळ आपण एकटं करतो म्हणलं तर होणार नाही. राईट. आपण हे को क्रिएशन, को डेव्हलपमेंट या मॉडेलमध्ये काम करतोय. बऱ्याच संस्था, बऱ्याच व्यक्ती एकत्र आणून ही पालखी आपण पुढे घेऊन जाणार. नक्कीच सर. आपण हे जे एआय धोरण आणलंय किंवा सगळ्यांचा सहभाग घेत आहे आणि आता आपले विचार ऐकले, तर असे दिसते की आपण प्रत्येक अँगलने याचा विचार केलेला आहे आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल हे सुद्धा आपण बघताय. नक्की एआय आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आलं आणि त्यामुळे शेती क्षेत्र सुद्धा वेगळं राहू शकत नाही. पण हे समोर आणण्यासाठी आपण आपले जे विचार आहेत किंवा शासन सुद्धा आता ज्या पद्धतीने आता विचार करते, हे सगळं असं वाटतंय आउट ऑफ द बॉक्स आहे. आतापर्यंत नोकरीमध्ये सरकारी धोरण म्हटलं की त्याचं वेगळा एक पॅटर्न असतोय. आपण मात्र सगळे पॅटर्न ब्रेक करताय. नाविन्यपूर्ण गोष्टी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या महाविस्तार एआय असेल किंवा एआय धोरणाअंतर्गत आपण आणताय. एआय धोरण हे म्हणजे आपण जसं रस्ते पूल हे बांधतो आणि तो सार्वजनिक वापर करतो, तर तसंच आपण काही डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उपस्थित म्हणजे आपण उभारणार आहे, ज्यात एक ऍग्रीकल्चर डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे जो आपण काल लॉन्च केला. त्याच्यामध्ये बेसिकली काय आहे की कृषी आणि अलाइड विभाग, कृषी संलग्न विभागांचे सर्व डेटा सेट आपण एका जागी आणतोय. त्याचा वापर स्टार्टअप किंवा कंपन्या आणि इतर संस्था त्याचा वापर करून त्याच्यावर आधारित वेगवेगळे सोल्युशन बनवू शकतात. जसं एक सिंपल उदाहरण देतो जे सगळ्यांना समजेल. आधार हा एक डेटाबेस आहे नागरिकांच्या ओळखीचा, माहितीचा. त्याचा वापर करून विविध संस्थांनी कोणी युपीआयचं सोल्युशन बनवलंय. सर, आपण खूप छान सांगितले की आज आधार म्हटलं की सगळ्यांना समज आणि आधारचा उपयोग त्या डाटाबेसचा आज प्रत्येक जण करतोय. मग त्याला एखादी सबसिडी मिळवायची असो या बँकेमध्ये जायचं असो, या कोणती गोष्ट आधारशिवाय आज होत नाही. बरोबर. आणि तुम्ही सांगताय तशाच प्रकारे आता या डेटाचा उपयोग कशासाठी होऊ शकतोय? आता याचा उपयोग बघा, मी उदाहरण देतो. आता आपण बाजार समितीच्या भावांचा डेटा दिला मागच्या 10 वर्षाचा आणि रोजचा भाव, मालाची आवक किती प्रत्येक बाजार समितीतली,
पेरणीचं क्षेत्र ऍग्रिस्टॅकच्या माध्यमातून कळतंय, हवामानाची माहिती मिळणार, त्यामुळे पीक परिस्थिती कळणार आहे, क्रॉपसॅपचा आपला डेटा आहे, एकंदरीत पिकासोबत प्रत्यक्ष शेतात काय होतंय ह्याची पूर्ण माहिती मिळणार आहे. जगात कुठं काय पेरलं गेलं याचा डेटा जर कुणाकडे असेल, ते जर इंटिग्रेट करू शकले तर आपल्याकडे मालाचे भाव काय राहू शकतील, कुठलं पीक घ्यावं कुठलं नाही करावं याचं प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स तयार होऊ शकत. संभाव्यता अनेक आहे. एकदा डेटा एकत्र आला की हे फक्त आज वेगवेगळ्या डब्यात होते, आता ह्यांची घुसळण केली, जोडणी केली की त्याचा अर्थ लागतो. तर ते अर्थ लावणारे अनेक इनोव्हेटर, अनेक स्टार्टअप येणार आहेत. तर तशा सुविधा जे करतोय आपण त्यातून ही सार्वजनिक सुविधा असेल, फक्त ती डिजिटल आहे. जसं हायवे एक बनतो सगळे वापर करतात, तसं ह्या डिजिटल पायाभूत सुविधेचा सर्वजण वापर करू शकतील. हे ओपन नेटवर्क आहे. सर हे असं होऊ शकतं का, म्हणजे ऍग्रिकल्चर आपण मध्ये आपण असं म्हणतोय की कोण किती पिकवावं काय पिकवावं याचे सध्या अंदाज नाहीये, आणि ज्यामुळे एका पिकाचं उत्पादन जास्त होतं, भाव पडतात. तर या डाटाच्या आधारे शेतकऱ्यांना कळेल का की कोणत्या पिकाचा किती पेरा रिअल टाइमला होत आहे, मी कोणतं पीक घ्यावं, आणि ज्याच्यामुळे भविष्यामध्ये एखादं उत्पादन जास्त होऊन भाव कोसळणार नाही, असाही काही प्लॅटफॉर्म उभं होऊ शकतो? असं होऊ शकतं, नक्की होऊ शकतं. आणि त्याला चालना द्यायचं म्हणजे जे अनलॉकिंग म्हणतो ना आपण, हे पोटेन्शियल अनलॉक करतोय. बरोबर, निव्वळ शासनानं करून होणार नाही. यात अनेक इग्नायटेड माइंड्स आहेत समाजात, आपल्या अनेक स्टार्टअप्स आहेत, अनेक इंडस्ट्री आहेत, तर ते हे सोल्युशन घेऊन येतील. सर कालपासून हे आयोजन चालू आहे, आज दुसरा दिवस, आणि यामध्ये जे काही नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे वक्ते सहभागी झाले, काल माननीय मुख्यमंत्र्यांनी याचं उद्घाटन केलंय. आणि जे चित्र समोर उभं राहिलं तर आमच्यासारखे जे क्षेत्रीय स्तरावर काम करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत, तर नक्कीच आम्हाला अनेक इन्साइट मिळाल्या. म्हणजे काही गोष्टी तर अशा दिसल्या की कल्पनेच्या बाहेर ही आहे आता शेतकऱ्यांमध्ये जाणार आहे, काम करणार आहे. आपल्याच मार्गदर्शनाखाली महाविस्तार जे आहे, माननीय रस्तोगी सर आहेत, परिमल सिंह सर आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे घेऊन जातोय. तर हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन जातोय. आणि आजकाल नवीन दर दिवशी नवीन फीचर्स पण आपण त्यामध्ये ऍड करताय. तर भविष्यात याबाबत काय प्लॅनिंग आहे? महाविस्तार शासनाचं जे विजन आहे महाविस्तारच्या बाबतीत, आज आपण बघत होतो की पूर्ण खात्यात बघत होतो, खात्याच्या कर्मचाऱ्यांची तक्रार होती. खूप सारे ऍप झाले, बरोबर आहे, बऱ्याच गोष्टी, बरेच ऍप, काय काय हाताळायचं, कशाचा पासवर्ड लक्षात ठेवायचं. सेम शेतकऱ्याच्या बाबतीत होऊ लागलं होतं. विभागाच्या प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा ऍप. तर कृषी विभागानं एकच ऍप आणायचं ठरवलं जे फार्मर फेसिंग असेल. बरोबर, आणि ते ऍप एआय आधारित चाललं, असं विजन माननीय अपर मुख्य सचिव साहेबांनी दिलं. आणि ते प्रत्यक्षात आणण्याचं सिंहाचा वाटा जर कोणाचा येतो तो परिमल सिंह साहेबाचा आहे. आणि त्यांनी, आणि त्यातही पुन्हा मी तेच सांगेन की इथंही अनेक भागीदाऱ्या झालेल्या आहेत. बरोबर, एक स्टेप फाउंडेशन आहे, बाकी अनेक संस्थांचे याला हात लागलेले आहेत. आणि त्यातून हा जगन्नाथाचा रथ म्हणा, पालखी म्हणा, ही ओढला चाललंय. आणि जसं आपण म्हणला त्यात आपण एक एक फीचर ऍड करत चाललोय, कारण सगळं एकाच दिवशी करतो म्हणलं तर होत नाही. तर जे जे पटपट आपल्याला काढता येईल, की आपण जरा आपल्या कृषीच्या भाषेत म्हणलं तर लो हँगिंग फ्रूट जे म्हणतो, बरोबर, तर जे लो हँगिंग फ्रूट आहे ते आपण प्लग करतोय, ते पहिल्यांदा ओटीत टाकतोय आणि वरच्यावर फीचर ऍड करतोय. जसं आता तुम्ही आणि आणखी आपले बरेच ऍग्री नेक्स्ट क्रिएटरच्या ग्रुपमध्ये पण अनेक अधिकारी आहेत जे म्हणजे स्वेच्छेनं म्हणेन मी. बरोबर, आणि तुम्ही सगळेजण एक्सटेन्शन मोठ्या प्रमाणात कंटेंट क्रिएट करून काम करत होता. आता ते कंटेंट क्रिएशनला पण आपण एक दिशा देतोय. बरोबर, जसं आपण युट्यूबवर बघितलं तर नुसता बाजार आहे, प्रत्येक जण आपला नवीन फॉर्म्युला सांगतोय, प्रत्येक जण नवीन तंत्रज्ञान सांगतोय. शेतकरी माझ्यासारखाही शेतकरी जेव्हा माझ्या बागेत मला काय करायचंय म्हणलं, 1000 व्हिडिओ दिसतात, एक वाक्यता नाहीये, कन्फ्युज होऊन जातोय शेतकरी. माझ्यासारखा शिकला सवरलेला, पोस्ट ग्रॅज्युएशन असलेला, किंवा ऍग्रिकल्चर मध्ये म्हणजे एमटेक, मी ऍग्रिकल्चर इंजिनियर आहे, तरी पण मी कन्फ्युज होतोय. बरोबर, सामान्य शेतकऱ्याची काय करता आहे. तर आपण असं हे करतोय की इथून पुढं आपल्याच खात्यातले ज्यांना कृषीची जाण आहे, कंटेंट क्रिएशनची आवड आहे, अशा सगळ्यांना एकत्र आणलोय आपण. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर कंटेंट क्रिएट केलं जाईल. आणि जे ऑथराइज्ड असेल, जे कृषी विद्यापीठाच्या संशोधनावर आधारित असेल,
आणि ज्याच्यावर शेतकरी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतील. यात कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही किंवा आपण कुठल्याही एका विशिष्ट कमर्शियल प्रॉडक्टचं मार्केटिंग करण्याच्या हेतून पण कंटेंट क्रिएट नाही म्हणजे या डाटाचा मिसयूज पण होणार नाही. करेक्ट. हे पण म्हणजे आपण आणखीन एक गोष्ट ऐकली याच्यामध्ये की हे सगळं करत असताना या महाविस्तार AI धोरणाच्या अंतर्गत आपण कॅपॅसिटी बिल्डिंग अधिकारी कर्मचारी आणि शेतकऱ्यांची पण करताय. तर ही कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे नेमकं काय करणार आहात? आता विविध जसं महाविस्तार आहे एक ऍप्लिकेशन आलं, महाविस्तार एक आहे. आता विविध स्टार्टअप्स विविध संस्था आणखी बऱ्याच गोष्टी ते ऍप्लिकेशन येणार आहेत. कृषी विभागामार्फत पण अनेक ऍप्लिकेशन येणार आहेत. तर मुळात आपला कृषी खात्याचे जे अधिकारी कर्मचारी आहेत हे या तंत्रज्ञानाच्या विस्ताराचे शिलेदार आहेत. बरोबर. पहिल्यांदा आपल्या मराठीत म्हण आहे, आडात नाही तर पोऱ्यात कुठून येईल. बरोबर. तर हे ते वाहक आहेत जे ते ज्ञान घेऊन शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे. तर पहिल्यांदा या लोकांना हे ऍप्लिकेशन कसे वापरायचे, अधिक प्रभावीपणे कसे वापरायचे आणि त्याचा वापर कसा करायचा प्रत्यक्षात शेतात, हे आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना म्हणजे प्रशिक्षण देऊन नंतर ते ज्ञान उरलेल्या शेतकऱ्यांकडे पास ऑन करतील. आणि याच्यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग मध्ये एक हा भाग झाला. दुसरं आपण मी पुन्हा माझ्या जुन्या मुद्द्यावर येतो कंटेंट क्रिएशनच्या. तसं माझं जे ऑब्झर्वेशन आहे, स्वेच्छेने स्वप्रेरणेने सगळे करत होते पण तो एक पातळी प्रयोग होता. म्हणजे आता तुमचं उदाहरण घेतलं तर स्क्रिप्ट तुम्हीच लिहिणार, रेकॉर्डिंग तुम्हीच करणार, एडिटिंग तुम्हीच करणार, सगळ्या वस्तू वाहून तुम्ही तिथं देणार, पब्लिशिंग तुम्ही करणार आणि ऑफिस टाइम मध्ये तुमचं काम करून उरलेल्या वेळेत तुम्ही हे करणार. बरोबर. आता हे तसं तुलनेनं अवघड होतं. तर आपण काय करतोय की खात्यातल्याच अशा सर्व उत्साही लोकांचं टीम बनवतोय. त्यांना कुणाचं काय कौशल्य आहे, कुणाचं एडिटिंग मध्ये असेल, कुणाचं स्क्रिप्ट रायटिंग मध्ये असेल, कुणाचं व्हिडिओग्राफी मध्ये असेल, तर ही अशा लोकांची बोट बांधून त्यांचे स्किल एनहान्स करणार. त्यांना आपण FTI किंवा अशा नामांकित देश पातळीवरच्या संस्थांमध्ये त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देणार आहे. आणि त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन ज्या वेगवेगळ्या विषयांवर प्राधान्य सांगेल की या विषयावर आता कंटेंट बनला पाहिजे. समजा सोयाबीनवर गेल्या वर्षी येलो मोझॅक होता. येलो मोझॅक आल्यानंतर काय करावं, काय हे करावं शेतकऱ्याला माहित नव्हतं. तात्काळ ते कंटेंट बनलं पाहिजे, शासन इथून प्रायोरिटी देईल. ही अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची टीम एकत्र येईल, 2-3 दिवसामध्ये कंटेंट क्रिएट होऊन तो अपलोड झाला पाहिजे. तर हे सगळं काम या टीम कडून केलं जाईल. राज्य स्तरावरून काही प्रायोरिटीज दिल्या जातील आणि त्याशिवाय स्थानिक पातळीवरचे जे यशस्वी किंवा म्हणा प्रगतीशील शेतकरी जे आहेत त्यांना आपण म्हणजे त्यांच्याकडे जाऊन आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकल कंटेंट क्रिएट करावं जे स्थानिक लोकांना अत्यंत रिलेव्हंट वाटतं. कुठल्या तरी लांब देशातलं लांब राज्यातलं असा शेतकऱ्यांना लय भारी असं सांगितलं त्यापेक्षा शेतकऱ्यांना तिथल्या तिथं जातं, बघता येतं, प्रचिती घेता येते आणि असा प्रगती शेतकरी जनरली तालुक्यात जिल्ह्यात माहित असतो. तर लोकल कंटेंट ही क्रिएट व्हावं आणि राज्याची जी प्रायोरिटी आहे त्याला धरून कंटेंट क्रिएट व्हावं या दृष्टीने पण आपण अधिकारी कर्मचाऱ्यांना जे प्रशिक्षण देणार आहे त्यांच्यात जी क्षमता विकसित करणार आहे ही कॅपॅसिटी. दुसरा आपण एक करतोय ट्रेसेबिलिटीचा. तर आता आपण बघितलं युरोप सोबत आपला करार झाला, युरोप सोबत करार झाला, अमेरिकेसोबत आपला करार झाला. आता आपल्या भारतीय कृषी मालाला जर तिथली बाजारपेठ 0% भेटणार आहे तर आपला माल तेव्हाच पोहोचेल जेव्हा तिथले जे मानक आहेत किंवा तिथला जो कृषी मालाच्या दर्जाचे जे प्रमाण आहेत ते जर आपल्या प्रॉडक्टनी मिळवले तर आणि तरच आपल्या मालाला त्या ठिकाणी बाजारभाव भेटणार आहे. हे जर लक्षात घेतलं तर त्यांच्याकडे व्हेरिफिकेशन लागतं की तुम्ही हे केलंय कशावरून. सिस्टम आपण बनवतोय. नक्कीच सर. म्हणजे अनेक प्रायव्हेट सेक्टर यामध्ये येणार आहेत परंतु गव्हर्नमेंट म्हणून आपण या सगळ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म बनवताय, रोडमॅप बनवताय आणि ज्या रोडमॅप मध्ये सगळ्या गाड्या समृद्धीवर जशा जातात ते धावणार आहेत. आपण जे प्रयत्न महाराष्ट्र राज्यासाठी करताय शेतकऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहेत आणि हा प्रोजेक्ट अशाच प्रकारे पुढे जावा यासाठी आपल्याला शुभेच्छा देत आहे. थँक्यू सर. थँक्यू.